शिरूर तालुक्यात एक मनाला चटका लावणारी घटना समोर आली आहे। चुलतीनं आत्महत्या केल्याच्या घटनेनंतर काही तासात पुतण्यानं देखील आपली जीवनयात्रा संपवली आहे। या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली होती। पुणे जिल्ह्यात शिरूर तालुक्यातील गणेगाव दुमाला या ठिकाणी ही धक्कादायक घटना घडलेली आहे। तर संपूर्ण प्रकरण पाहूयात। त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून तुम्हाला आमच्या प्रत्येक बातमीची अपडेट लवकरात लवकर मिळेल। तर कल्पना रवींद्र शिंदे वय 31 आणि सचिन दौलत शिंदे वय 25 अशी आत्महत्या केलेल्या काकी पुतण्याची नावं आहेत। यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप समोर आलेले नाहीये। या घटनेनं शिरूर तालुक्यात हळहळ व्यक्त करण्यात येते। या प्रकरणी दौलत ज्ञानदेव शिंदे व गोविंद ज्ञानदेव शिंदे यांनी शिरूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिलेली आहे। याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शिरूर तालुक्यातील गणेगाव दुमाला गाव परिसरात असलेल्या संगमेश्वर वस्ती इथं कल्पना रवींद्र शिंदे तसंच सचिन शिंदे हे कुटुंबियांसोबत राहत होते। मात्र रविवारी रात्री 1:30 वाजण्याच्या सुमारास अज्ञात कारणातून कल्पना यांनी घरातील लोखंडी अँगलला साडीच्या साह्यानं गळफास घेऊन आत्महत्या केली। घटना समजल्यानंतर पोलिसांनी त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला। ही घटना होते न होते तोच सोमवारी पहाटेच्या सुमारास कल्पना यांचा पुतण्या सचिन दौलत शिंदे यानं देखील घरातील लोखंडी अँगलला साडीच्या साह्यानं गळफास घेत आत्महत्या केली। या घटनेनं संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जाते। त्यांनी आत्महत्या का केली याची माहिती मात्र समोर आलेली नाहीये। याबाबत शिरूर पोलीस ठाण्यात दौलत शिंदे व गोविंद शिंदे यांनी माहिती दिली। दोघांच्याही आत्महत्येचं कारण अद्याप समजू शकलेलं नाहीये। मात्र या घटनेनं एकच खळबळ उडालेली आहे। या प्रकरणाचा अधिक तपास शिरूर पोलीस करत आहेत।